नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संस्थेचा बदल अर्ज केव्हा दाखल केला जातो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये दाखल केला जातो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर तुमच्या संस्थेची घटना पाहिली असेल, नियमावली पाहिली असेल, तर सुरुवातीला त्याच्यामध्ये संस्थेमध्ये नाव असतं, त्याच्यानंतर संस्थेचा पत्ता लिहिलेला असतो, त्याच्यानंतर संस्थेचे उद्देश असतात आणि उद्देश झाल्यानंतर खाली जे काही तुमचे सदस्य असतात, जे पदाधिकारी असतात, त्यांची नावं दिलेली असतात. हे झालं घटनेमध्ये. नियमावलीमध्ये काय असतात? नियमावलीमध्ये तुमचा संस्थेचा कारभार, अंतर्गत कारभार कसा चालेल याचे नियम दिलेले असतात. तर त्या नियमामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला संस्थेचा बदल अर्ज दाखल करावा लागतो. तर जे मेन बदल अर्ज आहेत, कोणकोणत्या परिस्थितीमध्ये दाखल केले जातात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. सर्वात महत्त्वाचे आहे, संस्थेमध्ये संस्थेच्या नावात जर बदल करायचा असेल तर. एखादी संस्था कशी ओळखली जाते? त्याच्या नावाने ओळखली जाते. नाव हे खूप महत्त्वाचं आहे. सहसा 2 ते 3 परिस्थितीमध्ये संस्थेचं नाव चेंज केलं जातं सदस्यामार्फत. एक, की त्यांना वाटलं की भविष्यामध्ये एखादी संस्थेचं नाव बदलायचं आहे तर ते बदलतात, त्यांची इच्छिक आहे. खूप वेळा असं काय होतं की त्यांचा कोणीतरी एखादा सदस्य एक्सपायर झालेला असतो, मृत्यू पावलेला असतो आणि त्यांची आठवण म्हणून त्यांना वाटते की त्या सदस्याचं नाव त्या संस्थेला देण्यात यावं. त्याच्यामुळे ते त्या परिस्थितीमध्ये संस्थेचं नाव बदलतात. कधी कधी काय होतं की एखादा व्यक्ती दुसऱ्या संस्थेची टेक ओव्हर करतो, म्हणजे दुसऱ्यांची संस्था घेतो आणि मग दुसऱ्यांची संस्था घेतल्यानंतर त्याला वाटतं की हे नाव आपल्याला बदलायचं आहे, हे नाव नको आहे. मग त्यावेळेस तो काय करतो? संस्थेचा नावासंदर्भात बदल अर्ज दाखल करतो. ठीक आहे. किंवा खूप वेळा असं झालेलं असतं की संस्थेचं नाव खूप मोठं झालेलं असतंय किंवा लक्षात राहण्यासारखं नसते, तर त्याही केसमध्ये काही लोक काय करतात? संस्थेचं नाव बदलतात. हा मुद्दा झाला. संस्थेच्या नावामध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला संस्थेचा बदल अर्ज दाखल करावा लागतो. पूर्व परवानगी घ्यावी लागते आपल्याला. म्हणजे काय होतं की नावामध्ये बदल झाल्यानंतर आपल्याला दुसरं प्रमाणपत्र भेटतं चॅरिटी ऑफिसमधून, किंवा आपलं जे एक्झिस्टिंग प्रमाणपत्र आहे, म्हणजे जे आपलं जे प्रमाणपत्र आहे जे तुमच्याकडे आहे जुन्या नावाचं, त्या नावाला लाल पेनने असं गोल केलं जातं. ठीक आहे. लाल पेनने गोल केल्यानंतर ते नाव खोडलं जातं आणि नवीन नाव त्याच प्रमाणपत्रावर लिहिलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तिथून पुढे तुमचं ते नवीन नाव ग्राह्य धरलं जातं. आता संस्थेच्या ऑफिस ॲड्रेसमध्ये बदल करायचा असेल तर खूप वेळा काय होतं की ज्यावेळेस आपण एखादी नवीन संस्था काढतो तर आपण एखाद्या दुसऱ्या सदस्याच्या नावाने किंवा म्हणजे दुसऱ्या सदस्याचं नाव देऊन तिथं संस्था दाखवली जाते, किंवा आपला ऑफिस पत्ता बदललेला असतो, किंवा आपण एखाद्या गावातलं नाव ॲड्रेस दिलेला असतो एखाद्या गावामध्ये जिथं राहतो तिथला, आणि मग संस्थेचा कारभार करायचा असेल तर खूप वेळा अशी इच्छा होते की आपलं ते ठिकाण आपल्याला बदलवायचं असतं किंवा रेंटवर घेतलेलं असतं आपण. तर अशा परिस्थितीमध्ये संस्थेचा जर ऑफिस ॲड्रेस बदलायचा असेल तरीही सुद्धा आपल्याला चेंज रिपोर्ट दाखल करावा लागतो. तिसरं आहे, संस्थेच्या उद्देशामध्ये बदल करायचा असेल तर. संस्था नोंदणी करताना खूप वेळा आपण हे बारकाईने बघत नाहीत की आपल्याला भविष्यामध्ये काय काम करायचंय. आणि मग ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीमध्ये अनुभव होतो 2-3 वर्षानंतर आपल्याला कळते की हे गोष्टी राहिलेल्या आहेत. जसं उदाहरणामध्ये खूप वेळा मी जाणवतं की अल्पसंख्याकाविषयी, म्हणजे त्या समाजाविषयी जर काम करत असेल तर ते उद्देश राहिलेले असतात टाकायचे, किंवा पर्यावरणाविषयी उद्देश टाकायचे राहिलेले असतात, किंवा स्किल ट्रेनिंगविषयी उद्देश टाकायचे राहिलेले असतात. आणि त्यामुळं काय होतं की ज्यावेळेस आपल्याला एखादं काम करायचं असतं त्या संदर्भात, स्किल ट्रेनिंग संदर्भात, तर ते उद्देशच नसतात आपल्या घटनेमध्ये. मग आपण ते काम कसं करणार स्किल ट्रेनिंगचं? त्याच्यामुळं मग एखादी कोणतेही उद्देश जे आपल्या घटनेमध्ये नाही आहे ते आपल्याला जर टाकायचे असतील तर ते वाढ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? संस्थेचा बदल अर्ज दाखल करावा लागतो. किंवा एखादी गोष्ट आपल्याला एखादा उद्देश टाकलेला आहे पण तो काढून टाकायचा असेल, कमी करायचा असेल, तरीसुद्धा आपल्याला तो संस्थेचा उद्देशाविषयी बदल अर्ज आपल्याला टाकावा लागतो. चौथा आहे, संस्थेच्या सदस्यामध्ये किंवा पदाधिकाऱ्यामध्ये जर बदल करायचा असेल. आता बदल कधी होतो? एकतर तो व्यक्ती मृत पावला असेल, किंवा त्या व्यक्तीने राजीनामा दिला असेल, किंवा 5 वर्षाची निवडणूक झाली असेल, 5 वर्षाची किंवा 3 वर्षाची, आणि निवडणुकीमुळे समजा सदस्यामध्ये बदल करायचा असेल, किंवा एखादी व्यक्ती सतत गैरहजर राहत असेल मीटिंगला, ती व्यक्ती गैरहजर राहत असेल, किंवा संस्थेच्या कारभारामध्ये त्या व्यक्तीचं काही योगदान नसेल, किंवा एखादी व्यक्ती संस्थेच्या नियमाविरुद्ध वागत असेल. खूप वेळा त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करूनही सांगूनही जर ते नियमाविरुद्ध वागत असेल तर अशा केसमध्ये एक बहुमताने ठराव पास करून त्या व्यक्तीला काढता येऊ शकतं.
पण हे कधी काढायचे असेल तर त्यासाठी जे प्रोसेस आहे, बदल अर्ज आहे, तो बदल अर्ज आपल्याला दाखल करावा लागतो. तर या आपण सहसा या गोष्टीमध्ये आपण बघितले की 4 आपण बेसिक बघितले की या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल अर्ज दाखल करावा लागतो. आणि शेवटचा आहे नियमावलीमध्ये, जे आपण म्हणतो ना नियमावली AOA. तर याच्यामध्ये या नियमावलीमध्ये जर काही बदल करायचा असेल, एखाद्या उदाहरणामध्ये एखाद्या सदस्याला काही अधिकार द्यायचे असतील किंवा एखाद्या सदस्यांचे अधिकार कमी करायचे असतील, तरीसुद्धा आपण नियमावलीमध्ये बदल करू शकतो. काही जण निवडणुकीचे नियम बदलवायचे असतील तुम्हाला, तरीसुद्धा तुम्हाला नियमावलीमध्ये बदल करावा लागतो. एकदा तुम्ही तुमच्या संस्थेची घटना आणि नियमावली वाचून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला याची गरज लागणार आहे, या उद्देशाची गरज लागणार आहे, तर ते आत्ताच तुम्ही काय करून घ्या, त्याच्यामध्ये वाढ करून घ्या उद्देशामध्ये. तर आपण या 5 परिस्थितीमध्ये पाहिलेलं आहे की बदल अर्ज दाखल करावा लागतो. अजूनही काही दुसऱ्या गोष्टीमध्ये बदल अर्ज करायला आपल्याला द्यावे लागतात, पण सहसा मेन जे आहे ते 5 परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल अर्ज दाखल करावा लागतो. आता हा बदल अर्ज दाखल करण्यासाठी कोणकोणती माहिती आपल्याजवळ असायला हवी किंवा कोणकोणती माहिती आपल्याला ऑफिसमध्ये दाखल करावी लागते ते आपण पाहू. त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे फेरफार नोंदणीचा अर्ज. ठीक आहे, फेरफार नोंदणीचा अर्ज असतो. त्या अर्जामध्ये कारण लिहावं लागतं की तुम्हाला, जसं उदाहरणार्थ नाव तुम्हाला बदल करायचं आहे, मग जुनं नाव नवीन नाव लिहावं लागेल. ठीक आहे, उद्देश चेंज करायचे असतील तर जुने उद्देश लिहावे लागतील, त्यासोबतच नवीन उद्देश लिहावा लागेल तुम्हाला, नवीन उद्देश कोणकोणते पाहिजेत. ठीक आहे, सदस्य बदलायचे असतील तर जुन्या सदस्यांची नावे लिहायची आहेत तुम्हाला आणि नवीन सदस्यांची नावे लिहायची आहेत. आणि कोणत्या तारखेपासून हा बदल घडवून आणायचा आहे ते तारीख सुद्धा लिहावी लागेल, निवडणुकीची तारीख. त्यासोबतच आता हा बदल अर्ज तुम्ही दाखल करताय, तर बदल अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला एक कार्यकारी मंडळाची सभा घ्यावी लागते आणि सभा घेण्याच्या आधी तुम्हाला एक नोटीस पाठवावी लागते. ठीक आहे, त्या नोटीसवर सगळ्यांचे सह्या असतात की तुम्हाला त्यांना नोटीस मिळाली आहे म्हणून पोच. ठीक आहे, त्याच्यानंतर कार्यकारी मंडळाची सभा झाल्यानंतर त्या सभेचा ठराव लागतो. पुन्हा त्याच्यानंतर जर सर्वसाधारण सभा घेतली असेल तर सर्वसाधारण सभेची नोटीस आणि सर्वसाधारण सभेचा ठराव. त्यासोबतच जर घटनेमध्ये जर विशेष सर्वसाधारण सभा लिहिलेली असेल एखाद्या कार्यासाठी, तर विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस आणि विशेष सर्वसाधारण सभेचा ठराव लागतो. त्यासोबतच हे जो बदल करायचा आहे, हा बदल करण्यासाठी सर्व सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे संमतीपत्रक लागतात. ठीक आहे, आणि दुसरं ना हरकत प्रमाणपत्र. समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला काढून टाकायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, तर त्या व्यक्तींचं ना हरकत प्रमाणपत्र लागतं. ठीक आहे, पुन्हा 8 नंबरचा पॉईंट आहे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र. अफिडेव्हिट तुम्हाला द्यावे लागतात. काही एव्हिडन्स द्यायचा असेल दुसरा अजून तर त्याचे तुम्हाला द्यावे लागेल. विलंब झाला असेल तर विलंब माफीचा अर्जही लागतो आणि विलंब माफीचा शपथपत्रही द्यावं लागतं. आणि उदाहरणामध्ये समजा तुमच्या सदस्यामध्ये बदल झालेला आहे आणि बदल होऊन खूप वर्ष झाले, 2 वर्ष 3 वर्ष झाले, तुम्हाला बदल अर्ज दाखल करायचा होता, पण बदल अर्ज तुम्ही दाखल केलेला नाहीये, 2 3 4 वर्ष असे झाले असेल, तर कधी कधी काय होते की तुम्हाला ते दंड लावला जातो. तर दंड सुद्धा तुम्हाला भरावा लागेल किंवा दंड तर भरावाच लागेल. पण हा जो विलंब झालेला आहे, हा विलंब माफ करून घेण्यासाठी तुम्हाला विलंबचा एक प्रतिज्ञापत्र आणि त्याचा माफीचा अर्ज द्यावा लागतो. आता हे तर आपण पहिली स्टेप की आपल्याला ऑफिसमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स किंवा माहिती आपल्याला द्यावी लागते. त्यासोबतच या डॉक्युमेंटसोबत आपल्याला कोणकोणते बाकीचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत ते आज आपण आता पाहू. एक आहे संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र, सर्टिफाईड कॉपी, नियम आणि नियमावली, घटना याची सर्टिफाईड कॉपी आपल्याला लावायची आहे. शेड्यूल 1ची नक्कल. शेड्यूल 1मध्ये कसं असते, तुमचं ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली असते संस्थेविषयी, संस्थेचं नाव, पत्ता, सदस्यांचे सध्या जे सदस्य आहेत त्यांचे नाव, त्यांची पदं, संस्थेच्या नावावर जर काही संपत्ती असेल तर संपत्तीची माहिती त्याच्यावर दिलेली असते. शेड्यूल 1ची नक्कल ही पण सर्टिफाईड कॉपी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यासोबत शेड्यूल 10, तुम्ही पाठीमागं कोणकोणत्या वर्षाचे ऑडिट रिपोर्ट दाखल केलेले आहेत ऑफिसमध्ये त्याची एक माहिती त्याच्यामध्ये असते शेड्यूल 10मध्ये. त्यासोबतच त्या ऑडिटरचंही नाव त्या लिस्टमध्ये दिलेलं असतं.
यासोबतच सभासद असतील तुमच्या संस्थेमध्ये, तर सभासदांची यादी द्यावी लागेल, त्यांचे आधार कार्ड द्यावे लागतील, ईमेल आय डी, मोबाईल नंबर द्यावा लागेल. जर निवडणूक आपण घेत असेल, जुन्या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य येत असतील, तर त्यांची आधार कार्ड, ईमेल आय डी, मोबाईल नंबर लागतील. यासोबतच जर मागील बदल अर्ज झालेला असेल तर त्याची पण सर्टिफाईड कॉपी लागते. वकील लावणार असताल तर वकीलपत्र लागेल. कोणी जर राजीनामा दिलेला असेल तुमच्या सदस्यापैकी तर त्या व्यक्तीचं राजीनाम्याचे पत्र लागेल. आणि मृत्यू झालेला असेल कोणाचा, आणि मृत्यू झाल्यामुळे जर तुमच्या बदल अर्ज तुम्ही दाखल करत असताल तर त्या व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट लागेल. तर ब्रीफमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे की तुम्हाला जर बदल अर्ज दाखल करायचा असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दाखल करायचा आहे, त्या बदल अर्जासोबत कोणकोणती माहिती आपल्याला जोडावी लागते ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या व्हिडिओविषयी जर तुम्हाला काही शंका असतील, कुठल्याही पॉईंटवर शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यावर व्हिडिओ बनवण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न मी जरूर करेन. धन्यवाद.